कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणजे गोकुळवर प्रशासक. गोकुळच्या 60 वर्षाच्या इतिहासाला कलाटणी देणारा निर्णय झालाय. 6 लाख दूध उत्पादकांचा जीव असलेल्या गोकुळवर अखेर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. पण हा निर्णय प्रशासकीय आहे की राजकीय सूडबुद्धीचा? प्रशासक यंत्रणा येण्याची वेळ का आली? राज्यातील सत्ताधारी भाजप गोकुळवर वॉच ठेवणार का? असे अनेक प्रश्न दूध उत्पादकांसह कोल्हापूरकरांच्या मनात आहेत. जाणून घेऊया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. गोकुळवर प्रशासक राज. मुश्रीफ, पाटील, नरके, आबिटकरांसह कोरेंच्या संचालकांना मोठा धक्का. विरोधी गटातल्या महाडिकांना होणार फायदा. गोकुळच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी. दूध संस्था सुनावणीमुळे थांबली निवडणूक. लाखो दूध उत्पादकांची निराशा. भाजपचा पडद्यामागून सहकारी संस्थांवर होल्ड. गोकुळमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संचालक मंडळाची अखेर मुदत संपली आणि आता प्रशासक राज गोकुळवर सुरू झालाय. निवडणुका लागेपर्यंत हे प्रशासक मंडळ गोकुळचा कारभार पाहणार आहे. संजय कुमार सुद्री हे अध्यक्ष आहेत, तर प्रदीप मालगावे, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे, सुनील धायगुडे हे सदस्य आहेत. हे 5 सदस्य मंडळानं गोकुळचा सगळा कारभार हातात घेतलाय. गेल्या अनेक वर्षापासून संचालक मंडळ या मंडळाद्वारे कोल्हापुरातल्या राजकीय नेत्यांचा या दूध संघावर होल्ड आहे. 63 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आता गोकुळचं हे प्रशासक मंडळ कामकाज पाहणार आहे. गोकुळशी संलग्न असणाऱ्या 1320 दूध संस्थांच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह उभं केलंय. कोल्हापूर सर्किट बेंचनं या दूध संस्थांची सुनावणी निवडणूक झाल्याशिवाय ही निवडणूक घेता येणार नाही अशा सूचना दिल्या. सध्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे प्रशासक नेमणूक झाली आहे. काल माझ्यासह 4 इतर सदस्य असे 5 जणांची प्राधिकृत अधिकारी समिती नियुक्त केलेली आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला असल्यामुळे संस्थेचं कामकाज पुढे सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं कायद्यातील तरतुदीनुसार ही व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे समितीनं पदभार स्वीकारून त्याप्रमाणे कामकाज सुरू केलेलं आहे. संस्थेची आणि संघाच्या सर्व प्रकल्पाची माहिती घेऊन त्याच्यामध्ये चालू असणारं कामकाज चांगल्या गतीनं आणि चांगल्या पद्धतीत पुढेही चालू राहील या पद्धतीत समिती काम करेल आणि नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडून नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे हा पदभार सोपवला जाईल. निश्चितपणानं ही दूध उत्पादकांची संस्था आहे आणि त्यांनीच ते चालवायचे आहे. आम्ही फक्त त्याच्यामध्ये तात्पुरती व्यवस्था म्हणून कायद्यातील तरतुदीनुसार केअरटेकर म्हणून काम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आहे ह्या संस्थेचा नावलौकिक पुढेही कायम राहील या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील. नाही, तो विषय माझ्या संबंधित नाही आहे. आम्ही निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती तातडीने सुरू करणार आहोत कायदा आणि नियमाप्रमाणे. नवीन धोरणात्मक निर्णय प्रशासकीय समिती घेणार नाही आणि तसा आवश्यकता असेल तर संबंधित ऑथॉरिटी म्हणजेच विभागीय उपनिबंधक आणि सहनिबंधक यांच्या मान्यतेनं तशी काही धोरणं अत्यावश्यक असतील तर त्याबाबत त्यांच्या मान्यतेनं आम्ही ते राबवू. नाही, ही संधी म्हणण्यापेक्षा ही माझ्यावर आणि आमच्या समितीवर सोपवलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीनंच आम्ही ती पार पाडू. चौकशी हा प्रशासकीय समितीचा किंवा ह्या प्राधिकृत अधिकारी समितीचा चौकशी हा विषय नाही आहे. दैनंदिन कामकाज सुरळीत चालू ठेवणं हाच ह्याच्या मागचा कायद्यातील भूमिका आहे. दूध संस्थांवरील हरकती अडून गोकुळच्या सत्ताधारी गटावर एक प्रकारे अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला. याच दरम्यान गोकुळ मधल्या गैरव्यवहाराबाबत ईडीची देखील मागणी झाली. गोकुळमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचारी कारभार, मनमानी एकाधिकारशाही कारभार, सभासदांना काही संचालकांना सुद्धा मान न देणारा कारभार जो सुरू होता आणि प्रचंड प्रकारची अनागोंदी सुरू होती. त्याचे कागदपत्र लपवणं, कोणती पारदर्शकता न ठेवणं, हे जे प्रकार सुरू होते त्याला आता आळा बसणार आहे आणि लवकरच गोकुळमध्ये दोषमुक्त मतदार यादी तयार होईल. इथला कारभार सुरळीत होईल. या ठिकाणच्या दुधाला योग्य न्याय मिळेल, दूध उत्पादकांना योग्य न्याय मिळेल आणि देशामध्ये अमूलला योग्य पर्याय म्हणून गोकुळ पुढे येईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि लवकरच नवीन मतदार यादी तयार होऊन योग्य प्रकारे नवीन निवडणूक होईल आणि योग्य संचालक मंडळ आपला ताबा घेईल. त्या ठिकाणी मनमानी कारभाराची धुरा तयार झालेली होती. सगळं एकाधिकारशाही सुरू होती. सगळ्या प्रकारचे कागदपत्र दस्तऐवज लपून ठेवणं होतं.
चोराच्या मनात चांदणं जसा प्रकार असतो की चोरी पकडली जाईल म्हणून जो मंत्री शासनामध्ये मंत्री आहे शासनाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जातात. थोडीशी मनाला लाज वाटली पाहिजे, कारण की जर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायचंच होतं तर मग तुम्ही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एक सामान्य नागरिक म्हणून मंत्री सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागायला गेलं पाहिजे. म्हणजे शासनाचा तुम्हाला अधिकार पण पाहिजेत आणि फायदे पण सगळे उचलायचे आहेत आणि कायदे सुद्धा मानायचे नाहीयेत. नाही, तो विषय आता महायुतीच्या नेत्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आम्ही सभासद म्हणून ही भांडण करतो आहोत. आमचं एवढं महायुतीच्या नेत्यांना आमचा आग्रह असणार, आमची मागणी असणार आहे, महायुती म्हणून लढायला काही हरकत नाही. पण ज्या नेत्यामुळे हा सगळा गोकुळ आज डबघाईला येतोय, ह्या ठिकाणी ज्या प्रकारे दरोडा पडलेला आहे, अशा नेत्याला तुम्ही जर पुन्हा घेणार असाल तर दूध उत्पादकांचा, संस्था चालकांचा रोष तुम्हाला भोगावा लागणार. कोल्हापूर जिल्ह्याची अर्धवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ही कमालीचं तापलंय. ही नियुक्ती म्हणजे जाणीवपूर्वक रचलेलं राजकीय षडयंत्र असल्याचा संशय राजकीय वर्तुळात आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गैरव्यवहाराचे विषय लावून धरले. त्यानंतरच आता गोकुळवर प्रशासक नेमणूक झाली. पण हे प्रकरण आता एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण आता तापणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि राज्य सरकारने जर प्रशासन लावल्यानंतर त्यांनी त्यांच्या विरोधात जर हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्टमध्ये आत गेलेत तर मला असं वाटतं मला लाज वाटते बोलायला की त्यांनी मंत्रिपदा सरकारमध्ये मंत्रिपद आहे, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि मग चौकशीला एवढं घाबरायचं कारण काय? तुम्ही जर काही केलात नसेल, तुम्ही जर चुकीचंच नसेल, मग घाबरायचं कारण काय? प्रशासनाला त्यांच्या लागलं ती चौकशीला सामोरं जावे, आमचे आरोप आहेत ना. मग त्यांनी तसं असेल तर आरोप मंत्रीमध्ये राहून प्रेशर आणतं सरकारवरती आणि सगळेच आमदार बाकी मजबूर आहेत. आज सुप्रीमला गेलेत. मनवी संघवी सारखा मोठा वकील, त्यांच्या 2 कोटीची फी असेल दिवसाची, म्हणजे असला पैसे आणतात कुठून असं लोकांना कळते. म्हणून मला असं वाटते मुश्रीफ साहेबांनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सक्षमपणे लोकांसमोर जावे. माझ्या कुठल्या संस्था नाही आहेत, कुठली कॉलेज नाही आहेत, कुठल्या पतसंस्था नाहीत, कुठले कारखाने नाहीत, कुठल्या बँका नाहीत. ज्यांच्या संस्था, कारखाने, शुगर कारखाने आहेत त्यांना मुश्रीफ साहेबांचं केडीसी मधून प्रचंड असं 100 करोड, 200 करोड, 300 करोड लोन आहेत. म्हणून ते सगळेच आमदार दबावाखाली आहेत, हे माझं 100% सांगतोय. मग नेते मंडळी पण दबावाखाली आहेत. मला काय नाही, मला जनतेसाठी लढा द्यायचा आहे. जनतेचा लढा, जनता माझ्यासोबत आहे म्हणून प्रामाणिकपणे काम करतो. हे गोकुळचा मार्ग लागल्यानंतर मनापासून केडीसीचे सगळे पेपर आपल्या हाती आलेत. जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळेस जनतेचा पैसा कमीत कमी 2000 करोड काहीतरी विषय, यांच्या 2000च्या नोटा त्यांनी आपले पैसे बँकेतून काढले आणि ज्या यांच्याकडे बेनामी जे रक्कम होती ती त्यांनी बँकेच्या माथ्यावर मारली आणि जनतेचा पैसा असा लागले. त्याची चौकशी सुरू आहे आणि कोर्टात पण जी केस आहे. खरं गोकुळ झाल्यानंतर, गोकुळची साफसफाई झाल्यानंतर चांगल्या पद्धतीनं मी केडीसीला काम करेन. महाडिकांना वगळून 5 वर्ष सत्ता भोगलेल्या मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटलांना मोठा फटका बसू शकतो, हे परिस्थितीतून स्पष्ट आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात आर्थिक नाकेबंदी करण्यासाठीच भाजपनं हा प्रशासकीय पेच निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गोकुळ जिल्हा दूध संघाची, कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळची मुदत ही संपल्यानंतर त्वरित प्रशासक शासनानं या ठिकाणी आणलेला आहे. आणि मध्यंतरी म्हणलो होतो की अधिवेशनात देखील अत्यंत गडबडीनं 1,00,000 सोसायटींवर प्रशासक नेमाचा कायदा केला. पूर्वी कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती. आणि मला वाटतं ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते, आता स्पष्टपणे दिसतंय. आणि सहकाराच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे की निवडून येणारी बॉडी मग कुणाची येऊ दे, लोक ज्यांना निवडून देतात लोकशाहीनं त्यांनी पदाधिकारी किंवा सत्तेत असावं, ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवानं प्रशासक आलेला आहे. आता आमची विनंती आहे की
जो ॲफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं. आमची विनंती आहे दुग्ध यारना की ती हिअरिंग लवकर आवरा. आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, त्यामुळे परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत. किमान हे हिअरिंग संपवून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी. जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते. या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची अपेक्षा साधारणपणे शासनाकडे त्या ठिकाणी असणार. गोकुळमधल्या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपची भूमिका सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळीच आहे हे स्पष्ट दिसून येतं. महाडिक हे 5 वर्ष गोकुळच्या सत्तेतून बाहेर होते. मुश्रीफ आणि महाडिक वगळता सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन पॅनलची ताकद वाढवली. याच कुरघोडीमुळे गोकुळमध्ये भाजपचा नेता सत्तेत नव्हता, पण तरी देखील सत्तेत नसतानाही महाडिकांनी आगामी निवडणुकीसाठी कोणती तरी रणनीती ठरवल्याचं स्पष्ट दिसून येतं. हे बघा, गोकुळची निवडणूक प्रक्रिया थोडीशी लांबलेली असल्यामुळं 4 तारखेला जी मुदत संपते आहे, यासाठीच आम्ही सगळे महायुतीचे नेते, सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला मुंबई या ठिकाणी बोलवलं होतं. आमच्या सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जायचं हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. जिल्ह्यामध्ये आज जे काही चालू आहे ते वैयक्तिक आपापल्या पातळीवर जिथं त्या संस्थांच्या अडचणी आहेत त्या किंवा त्यांच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका दोन्ही बाजूच्या नेत्यांची आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं बोलण्याची आता आवश्यकता नाही आहे. जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल. आज 4 तारीख संपत असल्यामुळे प्रशासक सुद्धा उद्या कदाचित येतील किंवा आज आता कोर्टामध्ये गेलेला आहे, त्यांचा काय निर्णय होईल मला माहिती नाही. परंतु ज्या काही कायदेशीर बाबी आहेत या बाबी पूर्ण होतील आणि गोकुळची निवडणूक लागेल आणि त्यामध्ये आम्ही महायुती म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत. आमच्या सर्वांचे वरिष्ठ आहेत ते म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांनी जो एकदा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलंच आहे. ते काय म्हणतात ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, परंतु आता प्रशासनाला लागल्यानंतर काय होणार आहे, कशा प्रक्रिया असतात, कशा चौकशी होतात याची कल्पना अजून तरी काही समजलेली नाही. एकदा प्रशासक आले की हे बघा, हे शेवटी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचा सगळा हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भविष्यात सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून जे काय करावं लागेल ते सहकार्य प्रशासकांना सुद्धा आम्ही सगळे करू. निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळं नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे. यात जाणीवपूर्वक केलंय किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे. प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला लागते. सहकार टिकणारच आहे, सहकाराला काही धक्का लागणार नाही, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळेच गुलाल लावणार आहोत. आता या महायुती म्हणून लढल्यानंतर सगळे संचालक महायुतीचे निवडून येतील, सगळेच आम्ही गुलालामध्ये राहू. काही चिंता आहेत ना, म्हणजे काय राष्ट्रवादी महायुतीत आहे ना, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना आणि भाजप आम्ही महायुती म्हणून राज्यात ज्या पद्धतीनं काम करतो त्याच पद्धतीनं आम्ही जिल्ह्यातही काम करतो. जिल्ह्यातल्या सगळ्या सत्ता आता महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्याच पद्धतीनं पुढे जाण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. त्यानुसारच आम्ही पुढची प्रक्रिया करू. प्रशासक नेमून सुरू झालेला गोकुळचा कारभार नेमका कशासाठी असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पण हा प्रशासकाचा खटाटोप म्हणजे सहकारी संस्था मोडीत काढण्याचा डाव आहे अशी टीका विरोधकांकडून आहे. कशा आहे, आता गोकुळवर प्रशासक आलाय, भाजप त्या माध्यमातून इथं राजकारण करणार. जसं की ओबीसी राजकीय आरक्षण हे खरं तर कोणामुळे मिळालं नाही तर भाजपमुळेच मिळालं नव्हतं. पण मुद्दामून कोर्टामध्ये हा प्रश्न पुढे पुढे तिथं जावा आणि प्रशासक त्या जिल्ह्याला तिथं देण्यात यावे आणि मग ते जे तुमचे पालकमंत्री त्याच्या हातातून तिथं राजकारण करता यावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या खेळी पूर्वी सुद्धा केलेल्या आहेत. आता माझ्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा प्रशासक त्यांनी बसवलेला आहे. तिथं सुद्धा पोखरण्याचं काम तिथं सुरू झालेलं आहे. त्यामुळे गोकुळ हे जे काय कोऑपरेटिव्ह आहे, भाजपला कोऑपरेटिव्ह चळवळ ही कधीच आवडलेली नाही. त्यामुळे ती चळवळ कशी मोडता येईल, कशी तोडता येईल याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या विचाराचे लोक सुद्धा मांडीला आता भाजपमध्ये जाऊन बसली आहेत आणि होला हो म्हणतात. त्यांना ज्यांनी तिथं राज्य केले पूर्वी, ज्यांनी सत्ता तिथं भोगली आहे, त्यांना विचारा की हे प्रशासक आणणं योग्य आहे का, मग ते काय सांगतात आपण त्या ठिकाणी बघू. त्यामुळे पलीकडे गेला तर तुम्ही विचार बदलता, पण कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपवायच्या आहेत या भाजपच्या सरकारला, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. भाजपला सहकारी संस्था मोडून काढायच्या आहेत, या संस्थांच्या आडून राजकारण सुरू आहे.
प्रशासक नेमल्यानंतर या काळात आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटी, त्यांच्याकडे केलेली मागणी हे सगळं संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप आपली ताकद वापरून गोकुळ दूध संघावर वर्चस्व ठेवतोय असाही प्रश्न निर्माण होतोय. पण गोकुळ मधल्या सगळ्या राजकारणावर दूध उत्पादकांवर काय परिणाम होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गोकुळ मधल्या सगळ्या घडामोडी राजकीय आहेत, पण या सगळ्याचा दूध उत्पादकांवर मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात सहकारी संस्था धोक्यात येऊ नयेत एवढ्याच अपेक्षा सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या आहेत. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.